सारखंच नव्हतं, कारण की इतकं खतरनाक घडलं काल बिग बॉस मध्ये. अनुश्री जी चावी चोर होती तिने राकेशवर ब्लेम लावला. काय ब्लेम लावला तर हात धरून वाढला. हे किती मोठं ब्लेम लावलेलं आहे तिने. आणि तिथे म्हणजे तेरात आग वाचणारी ती होती रुचिका. तिने अजून अनुश्रीला भडकून दिलं आणि तो अजून आग पेटून दिला. जो व्यक्ती राकेश म्हणतो आपण, राकेश बापट, तो व्यक्ती इतका व्यवस्थित माणूस आहे. मी आतापर्यंत बिग बॉस मध्ये म्हणजे एवढं हप्ताभर पाहिला तर त्या माणसाकडून कोणती चुकी झालेली नाही. तो एकदम साधा सिंपल माणूस आहे. असा माणूस पाहून अनुश्री तिच्यावर असा प्रेम करते, हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? अनुश्री जी आहे ती काही कच्च्या कानाची आहे का? तिने बाकीच्यांचं ऐकून ती वागती तिथे. स्वतःचं काहीच नाही का तिच्याकडे अस्तित्व? स्वतःचे मुद्दे काढणार. तू असे विचित्र मुद्दे काढण्यापेक्षा तुझ्याकडे भरपूर मुद्दे होते, त्यावेळेस तू बोलली नाही. आणि आता जे चुकीचं आहे ते तू बोलती. त्यांनी तुला येऊन तिथं 2-3 वेळा तो बोलला की उठ तिथून. तुझा इगो होता त्यावेळेस, तू उठली नाही. त्याने काय फक्त तुला थोडस हे केलं असेल, एवढं काय वाईट केलं नव्हतं. आणि तू इतका खतरनाक ब्लेम लावतीये. ठीक आहे, तुला नाही आवडत ते, नाही हे वाटत, नाही ते वाटत, तू उठून निघून जायचं होतं. तिथे सगळे तर मुलंच झोपणार होते ना, मुलांचाच बेड होता ना. ठीक आहे, बिग बॉसनी तुला तुझं बजर दाबलं, ते तुला ते दिलं, टास्क दिला होता, त्याच्याबद्दल तू तो बेड घेतला होता. ठीक आहे, तू जर समजून जर 2 शब्द त्याला सांगितले असतील तो तिथून निघून गेला असता राकेश. त्यावेळेस तू काय समजून नाही सांगितलं. तू तुझ्या वेगळ्या टोन मध्ये त्यावेळेस बोलत होती त्याच्या संग, ते पण चुकीचंच आहे ना. जर तू वेगळ्या टोन मध्ये बोलत होती त्यावेळेस ती सिच्युएशन जशी झाली होती त्या सिच्युएशनचं प्रमाणे तो राकेश वागला होता. याची तर काही चुकी वाटत नाही मला. पण मेन म्हणजे तुझी चुकी आहे, तू कच्च्या कानाची आहे. तू रुचिताचं ऐकली, परत त्याच्यासाठी भांडण चालू केलं, हे तू चुकीचं केलं. म्हणजे तुझा गेम तू दाखवत नाहीये, तू रुचिताला त्याच्यात मोठं करते. म्हणजे रुचिताने आग लावली आणि तुला काय सुरू झाली असं नसतं. तू तुझं काहीतरी खेळ आणि असे ब्लेम लावणं बंद कर. हे चुकीचे ब्लेम. तर मित्रांनो, काल मला